अक्षय तृतीयेला दागिन्यांच्या बाजारात एक वेगळाच बदल पाहायला मिळतोय। सोन्याच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे ग्राहकांनी आता आपला कल पारंपरिक जड सोन्याऐवजी हलक्या वजनाच्या डायमंड ज्वेलरीकडे वळवलाय। विशेषतः पहिल्यांदाच हिरे खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी असून 14 आणि 9 कॅरेट मधील परवडणाऱ्या दागिन्यांना मागणी सुद्धा वाढली आहे। 3.5 मुहूर्तापैकी एक असलेल्या या सणाला हिऱ्यांची चमक सोन्यावर भारी पडताना दिसते। सोने की प्राइस बढ़ रही है और जैसे प्योर गोल्ड की ज्वेलरी की प्राइस अब इतनी महंगी हो गई है, स्टडीड ज्वेलरी की तरफ कंज्यूमर ऑप्ट आउट कर रहे हैं। टियर 2 टियर 3 के अंदर टाउन्स के अंदर कस्टमर फर्स्ट टाइम एंट्री कर रहे हैं, जो देख रहे हैं कि स्टडीड ज्वेलरी सोने के अंदर हीरा जड़ा हुआ ऐसी ज्वेलरी लेके एक्सपेरिमेंट कर रहे हैं। यंगर जनरेशन का लीनिंग है टुवर्ड्स नेचुरल डायमंड ज्वेलरी, तो वो भी हमारे फ़ायदे में है। तो हम देखते हैं कि सोशल मीडिया से आइडिया आता है, डिज़ाइंस बहुत बेहतरीन आ गए हैं रिटेलर्स के पास और ये कॉम्बिनेशन देख के नए कस्टमर ट्राय कर रहे हैं। सुरक्षित म्हणजे तुम्ही ज्या ज्वेलरकडनं घेतलं त्याच्याकडे जर तुम्ही तुमचे डायमंडचे दागिने परत घेऊन गेलात नॅचरलचे, तर तुम्हाला नक्की त्याचा परतावा मिळतो। त्यावेळच्या रेटप्रमाणे तुम्हाला नक्की परतावा मिळतो। सोने इतकी सुरक्षित गुंतवणूक नाही, पण लोकांना ही पूर्वी मनात अशी भीती असायची की डायमंड घेतले की त्याची रिसेल व्हॅल्यू मिळणार नाही, आपले पैसे गेले। तर तसं नाही आहे। तुम्हाला 100 रुपयाचे डायमंड घेतले असेल तर तुम्हाला 85-90 रुपये तसे त्याच ज्वेलरकडे केव्हाही उभे राहतात।